हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाश्त्याला रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला आहे. मग आज बनवूया महाराष्ट्राचा पारंपरिक, बाहेरून क्रिस्पी आतून मऊ आणि झटपट तयार होणारा थालीपीठ. चला तर पाहूया ही थालीपीठ कसं बनवायचं ते. इथे ना मी हे मोठ्या साईजचे 5 कांदे घेतलेली आहे. याला आपण छान असं बारीक असं कट करून घ्यायचे. भरपूर कांदे टाकायचेत आपल्याला थालीपीठामध्ये. एका ताटलीमध्ये मी हे सगळे कांदे कट केलेले टाकतीये. हे कांद्याचे थालीपीठ आहे. तुम्ही जेवढे कांदे टाकताल ना तेवढं छान थालीपीठाला चव येईल. यामध्ये मी या वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेली आहे. त्याच वाटीने ना आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बेसनही घ्यायचं आहे यामध्ये, आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे आपल्याला सगळे पीठ मिक्स घ्यायचे आहेत. यामध्ये मी आता लाल तिखट टाकते 2 ते 3 चम्मच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि मग 1 चम्मच मीठही टाकते. 1 चम्मच कांदा लसूण मसालाही टाकायचा आहे. 1 चम्मच धना पावडर टाकायचं आहे आणि 1 चम्मच जिरा पावडर टाकायचं आहे. आणि ओवा टाकायचा आहे. हातावरती ओवा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हे चोळून यामध्ये टाकायचे ओवा भरपूर असा. आणि लसूण जिरे टाकायचे ठेचून भरपूर असे, आणि कोथिंबीरही टाकायची आहे बारीक कट केलेली 1 वाटी भरून. आणि हे सगळं असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग यामध्ये आपल्याला हळद टाकायचं आहे. 1 चम्मच हळदही टाकायचं आहे आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि हे मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकत हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकत ना मी हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घेते. तुम्ही जर कधी या पद्धतीचं थालीपीठ बनवलं नसेल ना घरी, एकदा नक्कीच बनवा. टेस्ट खूप अप्रतिम बनते. दह्यासोबत, लोण्यासोबत, लोणच्यासोबत किंवा ठेच्यासोबत खायला खूप छान लागते. इथे मी थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घेतलेली आहे. यावरती मी आता तेल टाकते 1 चम्मच भरून आणि परत याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि मग नंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून एक 10-15 मिनटं पीठ असंच ठेवायचं आहे. याला मी तेल लावूनही छान मळून घेतलेली आहे. यावरती झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे. आणि 10-15 मिनटाच्या नंतर आपल्याला छान असे थालीपीठ थापून घ्यायचे. या साईजचं मी गोळा घेते. आता तवा घ्यायचा आणि त्या तव्यावरती छान भरपूर असं तेल टाकायचं आपल्याला. 1-2 चम्मच तेल टाकायचं आणि हे छान सगळं पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती. आपल्याला तव्यावरतीच थालीपीठ थापून घ्यायचे. काही जण रुमालवरती थापतात किंवा कॅरीबॅगवरती थापतात, तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. मस्त तव्यावरती हे आपल्याला थालीपीठ या पद्धतीने पातळ असे सगळ्या बाजूने व्यवस्थित असे हे थालीपीठ थापून घ्यायचे. आणि या थालीपीठाला आवर्जून आपल्याला या पद्धतीने होल करायचे, म्हणजे याच्यातून तेल पूर्ण थालीपीठाला लागतं. आता आपलं थालीपीठ छान असं मी थापून घेतलेली आहे. आता गॅस चालू करायचा आणि गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे. आणि यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मग यावरती झाकण ठेवून छान आपल्याला एक 5 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटाच्या नंतर आपल्याला हे पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान खरपूस होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत. मला पलटवते आहे. बघू शकता किती मस्त दिसते. आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला व्यवस्थित असं एक 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे. यावरती तेल टाकायचं आहे भरपूर असं. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी बनतात हे थालीपीठ. आणि भरपूर कांदे पण आहे, त्यामुळे टेस्ट खूप अप्रतिम येते या थालीपीठांना. पाहू शकता हे दोन्ही बाजूनेही छान व्यवस्थित असे हे थालीपीठ भाजलेले आहेत. हे पहा एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे आपले परफेक्ट असे
झटपट बनणारे थालीपीठ तयार आहेत. आता ना जो तावा आहे ना, त्या तव्यावरती आपल्याला या पद्धतीने नळाने मागच्या साईडने तव्याच्या पाणी सोडायचं आणि मग तवा थंड होतं. मग त्यावरती परत आपल्याला तेल टाकायचे आणि छान असं हे थालीपीठ थापून घ्यायचे. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे थालीपीठ बनवून घेते. इथे आपलं एकदम मस्त असे गरमागरम झटपट बनणारे क्रिस्पी आणि आतून मऊ असे आपले कांद्याचे थालीपीठ तयार आहेत. रोज रोज तेच कांदे पोहे उपमा भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीचे थालीपीठ नक्कीच बनवा. घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पाहू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. दह्यासोबत, लोण्यासोबत किंवा लोणच्यासोबत आणि ठेच्यासोबत अप्रतिम लागतात. तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा कसे झाले होते ते. आपण उद्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.